काँग्रेसचे नेते जे आता भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत, त्या नेत्यांची भाजपमध्ये आल्यानंतर नेते, त्यांच्या पाठोपाठ आलेले कार्यकर्ते यांची कुचंबणा होते. खरोखरच असं होतंय का? हे काय एक लक्षात घ्या, जागा आहेत 78 एकूण महापालिकेच्या. म्हणजे 78 नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे. त्यातले सांगलीमध्ये काहीतरी 40-42 आहेत, मिरजेमध्ये 22-23 जण निवडून द्यायचे, कुपवाडमध्ये काहीतरी मला वाटतं 11-12-13 काहीतरी निवडून द्यायचे. एक्झॅक्ट आकडा आता मी सांगत नाही तो. असे इतके लोक निवडून द्यायचे. आता ह्या सगळ्यांना तुम्हाला बसवायचे त्याच्यामध्ये, त्या सगळ्या गणितामध्ये. आता एकटा आता आपण जिथं बोलतोय त्या 14 नंबर वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 70 जणांनी उमेदवारी मागितली. 70 जणांनी. म्हणजे जो कोण उठेल तो भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली अशी परिस्थिती आहे. आता ह्या एकट्या 70 जणांना सुद्धा बसवायचं म्हणजे अवघड आहे. 4 जागा द्यायचे, 4 उमेदवार उभे करायचे आणि 70 उमेदवार आहेत, इच्छुक आहेत. तीच परिस्थिती बऱ्याच वॉर्डामध्ये आहे. आणि हे जे बाहेरनं आलेले काही लोक आहेत त्यातले काही माजी नगरसेवक आहेत, ते त्या त्या भागामध्ये हुकुमी पद्धतीने निवडून येत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे नेते आणि ते इच्छुक उमेदवार त्यांना सुद्धा असं वाटते की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. बरं, भारतीय जनता पक्षाचे म्हणजे आमदार सुधीरदादा गाडगीळ आहेत भारतीय जनता पक्षाचे. महापालिकेच्या निवडणुकीचे प्रमुख शेखर इनामदार आहेत. मिरजेमध्ये सुरेश भाऊ खाडे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे. इकडं पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग आहेत भारतीय जनता पक्षाचे कुपवाडचे. तिकडं राष्ट्रवादीचे आमदार आहेत इद्रिसभाई नायकोडी. असे अनेक लोक आहेत की त्यांना वाटते आपापल्या लोकांना आपण बसवलं पाहिजे याच्यात. आता सुधीरदादा किंवा सुरेश भाऊ काय म्हणतात, खाडे काय म्हणतात की आमच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांनी आम्हाला मदत केली, मनापासून ज्यांनी प्रचार केला, त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, आम्ही त्यात माघार घेणार नाही, असं त्यांनी दोघांचं ठाम मत आहे. साहजिक आहे. आणि शेवटी त्यांना पुढची निवडणूक त्यांना लढवायची किंवा त्यांच्या पक्षाला लढवायची इथनं. तर आता हे जे नव्यानं आलेले लोक आहेत ते म्हणतात आम्ही आलोय आता नवीन, तर मग आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. ह्यातून ही ओढाताण चालू आहे. आणि इतकी प्रचंड ओढाताण आतापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये कधीही झालेली नव्हती. आता सध्या जे भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसच्या पक्षातून आलेले जे नेते आहेत, त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना जर आत्ताच्या महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी तिकीट जर मिळालं नाही तर परत त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या प्रभागामध्ये उभे राहिलेल्या तिकीट मिळालेल्या उमेदवारांवरती होणार का? काय असं आपल्याला ऍट हँड सांगता येत नाही कधी. पण एक निश्चित आहे की आता जे बाहेरनं जे काही ह्या गेल्या वर्ष 2 वर्षात म्हणू आपण, जे भारतीय जनता पक्षात आलेले आहेत ते मुळातच विरोधातच होते. भारतीय जनता पक्षाचे ते विरोधातच होते. त्यांना जी गेल्या वेळेला काही मतं मिळाली ती म्हणजे जेव्हा 41 नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या नावावर निवडून आले, अर्थात ते 41 नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पक्षाचे मूळचे कार्यकर्ते होते, पहिल्यापासून संघ परिवारातले होते, असे काही नव्हतं. काही बाहेरचे सुद्धा उभारले, निवडून आले, उमेदवारी दिली त्यांना. आता हे सगळे विरोधात असतात सुद्धा 41 लोक निवडून आले ते भारतीय जनता पक्षाचे. किंवा मिरजेमधनं आता सुरेश भाऊ खाडे हे 5 वेळेला आमदार झालेले आहेत. खुद्द मिरजेमधनं ते 4थ्या वेळा निवडून आले. आणि सुधीरदादा हे 3 वेळा निवडून आलेले आहेत सांगलीतनं. म्हणजे हे लोक नसताना सुद्धा हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की हे नसले तरी काय बिघडत नाही, आम्ही निवडून येऊ शकतो इथं, असं ह्यांना वाटतंय. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा एकूण दृष्टिकोन काय की जेवढे आपल्या बरोबर लोक असतील तेवढं चांगलं, म्हणजे विरोध कमी होईल. आणि आता जी आपल्याला साधारण 40-42% काय मतं मिळत असतील त्याच्यावरची जर आपली ही मतांची संख्या 50, 52, 53 पर्यंत गेली तर मग स्पेसच राहणार नाही विरोधकांना, असं ह्यांना वाटतंय. आता भारतीय जनता पक्षाचीच अशी अवस्था असल्यामुळं ती जी महायुती आहे त्याच्यामध्ये जो राष्ट्रवादी पक्ष आहे अजितदादांचा किंवा एकनाथजी शिंदेची शिवसेना आहे, ह्यांचं काय व्हायचं हा पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी ते साधारणपणे आधीच ओळखलं की भारतीय जनता पक्षाचीच अशी अवस्था असेल उमेदवारी वाटपात तर आपलं काही एकूण खरं नाही, म्हणून त्यांनी आपलं आपणच आधी वेगळं हे करायचं. कारण त्यांनाही आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे, कार्यकर्त्यांचं ऐकायला पाहिजे, नाही तर ते विरोधात जाणार. त्यामुळं ते सगळेजण त्यांनी तेव्हापासून ठरवलं की आम्ही विरोधात लढणार, राष्ट्रवादीवर म्हणजे आमचं स्वतंत्र लढणार आम्ही. आणि मग महायुतीचं एकूण गणित कसं असतंय, आता समजा संजय काका, आता उदाहरणार्थ तुम्ही संजय काकांचा उल्लेख वगैरे केला, संजय काका पाटील माजी खासदार ते तासगावमध्ये स्वाभिमानी विकास आघाडी म्हणून निवडून आले. ते कुठे गेले किंवा जाणार आहेत, आत्ताची एकूण चर्चा बघितली तर ते पुन्हा अजितदादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार म्हणतात. ते काही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नाही किंवा उबाठामध्ये गेले नाही. म्हणजे ताटात सांडलं काय आणि वाटेत सांडलं काय असं साधारणपणे महायुतीचं आहे.
सत्ता आपली आली म्हणजे झालं. म्हणजे उद्याला समजा की काही जागा कमी पडल्या भारतीय जनता पक्षाला, अशी कल्पना करू की भारतीय जनता पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला काही जागा कमी पडतायत सत्तेसाठी, महापौर निवडीसाठी. तर साहजिकच ते अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे किंवा शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, त्यांचे जे काही नगरसेवक निवडून येतील त्यांची मदत ते घ्यायचा प्रयत्न करणार. वरती सत्ता राज्यात एकत्र असल्यामुळं ते तसा प्रयत्न होणार. ते काही उठून काँग्रेसला पाठिंबा देतील किंवा समजा काँग्रेसनं राष्ट्रवादीची आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या, तर ही जी मंडळी आहे, जी काही राष्ट्रवादी आहेत अजितदादांची आणि ही काही त्यांना देणार नाहीत ना शेवटी. कारण शेवटी वरची आपली राज्यातली सत्ता आपल्याला कायम ठेवायची, आपलं पद तिथं कायम ठेवायचं, त्यामुळे ते इकडेच येणार. असा एकूण सगळा हिशोब आहे. काही करून आपल्याला ही सत्ता कायम ठेवायची, असा एकूण त्याचा रागरंग दिसतोय.